आम्ही काय होते आणि आता पुढे टॉचिंग काय घेतलंय तुम्ही तो टॉचिंग घेतले आता ही मॅच आधी टॉस कोण विन होता याच्यात भोईरवाडी आणि खैरातचा प्रतिनिधी बोलवा भोईरवाडी वर्सेस खैराट या दोन्ही संघाचा विनंती आहे की आपण आपला राखीव खेळाडू पाठवून द्यायचा आहे. हो हो पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय चेंडूला पाठवलंय सरळ मान सरोवरच्या स्टेशन वरती येतोय ब्रँडेड षटकार चेंडू सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर अप्रतिम मनीषच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार आपल्याला पाहायला भेटला होता. चेंडूला पाठवलं होतं सीमारेषा पार. भोईवाडी संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि निमंत्रित केले खैराट या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडू दुसऱ्या चेंडूवरती एक अप्रतिम षटकार आपल्याला पाहायला भेटला होता. अल्पेश ओहो या ठिकाणी पुन्हा एकदा फसवा चेंडू निर्धाव चेंडू जातो. या पहिल्या चेंडू आपण पाहिलं दुसऱ्या चेंडूवरती अप्रतिम षटकार आला होता त्याच्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटत शिस्तबद्ध अशी गोलंदाजी षटकाराच्या नंतर पुनरावर्तन केलं आपल्या गोलंदाजीमध्ये. ओहो पुन्हा एकदा फायर केलं या हेलिकॉप्टर चेंडूला पाठवलं सरळ मानसरोवर स्टेशन वरती येतो ब्रँडेड षटकार. काय अप्रतिम टायमिंग होता. स्पीड पंच आपण सामन्याला सुरुवात करायची या ठिकाणी आपल्याला चेंडू दिला जाणार आहे. आपण पाहतो या श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन युट्यूबच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसत आहे. मॅचचा आनंद घेऊ शकता. जबरदस्त आपल्याला हा स्ट्रोक पाहायला भेटला. या दोन्ही संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही माध्यमभर संघ आपल्या या तला तालुक्यामधले असे माध्यमभर हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला भेटतात. एकमेकांसमोर भिडताना पाहायला भेटतात. पाहूया. ओहो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी डॉट चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहिलं तर या षटकामध्ये अल्पेशच्या थोडस 2 षटकार आले होते परंतु अल्पेश एक चांगला गोलंदाजा कमबॅक करू शकतो. पुन्हा एकदा जबरदस्त शॉट चेंडू सीमा रेषा पण मला वाटतं एबी डिवलची आठवण करून दिली या शॉटनी. 360 शॉट आपण ज्याला पाहतो ज्या प्रकारे सूर्यकुमार यादव खेळतो ज्या एबी डिवल्स त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अनेक असे खेळाडू एबी डिवल्स और जिस तरह से सूर्यकुमार यादव ये शॉट खेलते उसी अंदाज में शॉट खेला हुआ कमाल का ये गजब टाइमिंग. जिस तरह से दिलशान श्रीलंका के प्लेयर दिलशान भी खेलते इसी तरह का ये शॉट है. और केविन पीटरसन इंग्लैंड के खिलाड़ी है उनका भी जिस तरह से शॉट खेलते क्योंकि ये शॉट मतलब खतरा भी हो सकता है. टाइमिंग इस पर आपकी नजर होना बहुत जरूरी होती है. बेहतरीन ये शॉट देखने को मिला मनीष के बल्ले से. बेहतरीन बल्लेबाजी मनीष की अपनी टीम के लिए तो ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं मनीष अपनी टीम के लिए. ओहो पुन्हा एकदा अच्छी गेंद थी और गेंद को सीधे बाउंड्री लाइन के बाहर अंपायर का इशारा आता हुआ सीधे 6 रन. कमाल का ये टाइमिंग. और जिस तरह से मनीष ने अपने शुरुआत की उसी तरह से जय भी क्यों पीछे रहेंगे. उन्होंने बेहतरीन शॉट खेला सीधे 6 होने के लिए. कमाल का ये शॉट टाइमिंग बहुत बढ़िया. इस बार अच्छी गेंद थी लेकिन वहां पर फील्डर तैनात थे. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा यहां पर. स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन.
निखिल गेंदबाजी मार कर कप्तान ने एक भरोसा जताया निखिल के ऊपर। देखना होगा निखिल अपनी टीम के लिए क्या योगदान कर देते हैं। और यहाँ पर बड़ी मछली जाल में फंसी बल्लेबाज को कर दिया है चलता। बड़ा शॉट खेलने का प्रयास है लेकिन टाइमिंग मिस कर बैठे यहाँ पर। और बेहतरीन ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी अपनी टीम के लिए मनीष ने। बेहतरीन बल्लेबाजी का नजारा पेश किया था मनीष ने अपनी टीम के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन। अभी भी दूसरा ओवर जारी है। यहाँ पर कोई बात नहीं है लेकिन जिस तरह से शुरुआत होनी चाहिए उसी अंदाज में ताबड़तोड़ बल्लेबाजी किया मनीष ने अपनी टीम के लिए। आप देख सकते हैं श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 का यह मैच क्रिकेट का थरार, क्रिकेट का रण संग्राम। आप देख सकते हैं मानसरोवर स्टेशन के बीच में ग्राउंड है और यहाँ पर काफी संख्या में दर्शक, कचाकच भरा हुआ स्टेडियम। यहाँ पर दर्शकों की काफी भीड़ और यहाँ पर फर्स्ट प्राइज है 30,001, सेकंड प्राइज 15,001, द्वितीय पारितोषिक है 7,501 इनाम की राशि यहाँ पर जारी की गई है। और अच्छी गेंद थी, बिल्कुल यॉर्कर लाइन की गेंद थी लेकिन कोई रन नहीं। यहाँ पर ब्लॉक गेंद थी, बड़ा शॉट खेलने का प्रयास है लेकिन यहाँ पर गेंद को समझ नहीं पाए थे बल्लेबाज। अच्छी गेंदबाजी, विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे हैं इस बार। निखिल अपने टीम के लिए एक बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं यहाँ पर निखिल अपने टीम के लिए। इस बार अच्छी गेंद थी लेकिन उतना बढ़िया शॉट यहाँ पर देखना होगा। गेंद बॉटल के बाहर अंपायर का इशारा आता हुआ सीधे 4 रनों के लिए। यह बेहतरीन चौका देखने को मिला। टाइमिंग क्रिकेट में जिस तरह से रोहित शर्मा, सूर्य कुमार यादव टाइमिंग के बादशाह माने जाते, उसी तरह ये टाइमिंग शॉट था। बिल्कुल बल्ले पे आई हुई गेंद थी और पूरा फायदा उठाया उसका 4 रनों के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन। उस बार लेग साइड के दिशा में शॉट बढ़िया है लेकिन वहां पर फील्डर तैनात, 1 रन पूरा किया। दूसरे रन के लिए भागना चाहते थे और दूसरा रन भी तेजी के साथ पूरा किया। अच्छा रनिंग द बिटवीन द विकेट्स देखने को मिला। दोनों बल्लेबाजों के बीच में अच्छा तालमेल। और यहाँ पर ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्त का स्कोर जहां पहुंचा है 31 रन। यहाँ पर अभी भी 12 गेंदें उनके पास मौजूद है। देखना होगा यहाँ पर 12 गेंदों में कितने रन लेते ये देखना होगा यहाँ पर, क्योंकि दोनों भी, मैंने पहले कहा था, दोनों भी मातले पर टीम है हमारे इस मानगांव तालुके की और बेहतरीन टीम, तला तालुके की बेहतरीन टीमें हैं और एक दूसरे को बेखूबी से जानते हैं। क्रिकेट है, कुछ भी हो सकता है, कुछ कहा नहीं जा सकता आखिरी गेंद तक। मैंने पहले 200 पहले ही कहा था, क्रिकेट कभी आपको हंसाता है कभी रुलाता है। और यहाँ पर कुत्ते का भी आगमन हुआ है ग्राउंड पर, शायद वो भी खिलाड़ी से मिलना चाहता है। ओम गेंदबाजी मार पर इस बार थोड़े से लाइन से भटके ओम यहाँ पर बिल्कुल दिशाहीन गेंदबाजी। अंपायर का इशारा आता हुआ वाइट अतिरिक्त रन टीम के खाते में जुड़ता हुआ यहाँ पर। अब यहाँ पर ओम के ऊपर एक बड़ी जिम्मेदारी रहेगी। अगर स्कोर को दबाना है तो अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, विकेट लेनी पड़ेगी, बल्लेबाज को बड़े शॉट खेलने का मौका नहीं देना होगा यहाँ पर। इस बार फिर से हवाई सफर किया यहाँ पर, देखना होगा। यहाँ पर 2 रन हासिल किए। अच्छा शॉट है यहाँ पर लेकिन उतनी बढ़िया फील्डिंग का नजारा देखने को मिला। आप देख सकते हैं कच्चा कच्चा भरा हुआ स्टेडियम। यहाँ पर मानसरोवर के इस ग्राउंड पर काफी संख्या में क्षेत्रपाल महाराज चषक का यह भव्य दिव्य आयोजन आप सभी को देखने को मिल रहा है। इस बार बढ़िया शॉट लेकिन गलती कर बैठे यहाँ पर और विकेट का पतन यहाँ पर। स्कोर अभी भी आगे बढ़ता हुआ 34 रन। यहाँ पर अभी भी स्कोर वहीं पे रुका हुआ है। अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है ओम की। जिस तरह से कप्तान ने उनके ऊपर भरोसा जताया था कि ओम आपको जाके गेंदबाजी करनी है
और अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर, बड़े शॉट खेलने का मौका नहीं दे रहे बल्लेबाज को, बांध के रखा यहाँ पर। अच्छी गेंदबाजी का नमूना यहाँ पर देखने को मेरा, आप देख सकते हैं इसी क्षेत्रपाल नवतरुण क्रीडा मंडल टोकाटे हर साल की तरह दोस्तों इस बार भी इस टूर्नामेंट का आयोजन आपको देखने को मिल रहा है इसी क्षेत्रपाल महाराज चषक का। इस संडे का दोनों 16 टीमों के बीच ये मुकाबला, तगड़ा मुकाबला देखने को मिल रहा है। जैसी जैसी शाम ढलती हुई नजर आ रही है वैसे वैसे क्रिकेट का फेवर बढ़ता हुआ नजर आ रहा है। इस ग्राउंड पर काफी संख्या में दर्शक, हमारे आयोजक, सभी मान्यवर यहाँ पर उपस्थित है, इस मैच का सही तरह से आनंद लुटाते हुए नजर आ रहे हैं। यहाँ पर फिर से एक बार ओम तैयार, यहाँ पर बड़ा शॉट खेलने का प्रयास था लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। यहाँ पर डॉट जाती हुई गेंद, जिस तरह से मनीष ने शुरुआत की थी ताबड़तोड़, जिस तरह से यूसुफ पठान ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हैं, थोड़ी सी स्कोर कहीं ना कहीं रुका हुआ है। एक जिम्मेदारी लेनी होगी हर किसी एक बल्लेबाज को। इस बार पटकी हुई गेंद थी लेकिन बैट हाथ से छूटा यहाँ पर, और यहाँ पर थोड़ी सी मिस अंडरस्टैंडिंग यहाँ पर होती हुई नजर आ रही है, लेकिन टाइमिंग हमारे आयोजक की एक सूचना जा रही है कि दोनों के अंपायर आपसे टाइमिंग के साथ को मैच को खत्म 20 मिनट का आपको टाइमिंग दिया जा रहा है। कृपया इस सभी हमारे दोनों भी टीम ने इसका पालन करना बहुत जरूरी है, क्योंकि नियमों का पालन करना बहुत जरूरी होता है। ओम फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर, अच्छी गेंद थी, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। यहाँ पर बड़ा शॉट खेलने का प्रयास था लेकिन चूंकि यहाँ पर स्लो डिलीवरी थी, चकाया था बल्लेबाज को, बिल्कुल मौका नहीं दिया था। ओम क्या बेहतरीन बल्लेबाजी कर रहे, गेंदबाजी कर रहे अपनी टीम के लिए। जिस तरह से मनीष ने शुरुआत की उस तरह पे इस बार अच्छी गेंद, फिर से एक बार बहुत अच्छी गेंद, स्लो डिलीवरी थी, बिल्कुल चकमा दिया था और दबाव में डाला है बल्लेबाज को। 3 ओवर के समाप्त के बाद स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन। क्या कमाल की गेंदबाजी देखने को मिली, ओम की तारीफ करनी होगी। जिस तरह से अभी 3 मिनट सिर्फ बाकी है आपकी इस ओवर खत्म करने के लिए। मानदार कोलीवाडा वर्सेस अण्णाले या दोन्ही संघांना विनंती की आपण पुढील मॅच साठी तयार राहायचं आहे। पुढील मॅच आपली असेल याची कृपया नोंद घ्यायची आहे। नाणेफेकीचे साठी आपण यायचं आहे। आर्यन शेवटचं षटक आणि जबाबदारी असेल ती मात्र आर्यन वरती देखना होगा। आर्यन अंपायर अभी भी आपके पास वक्त की बहुत कमी है, मैच को जल्द जल्द खत्म करना चाहिए क्योंकि आने वाले टीम को भी हमें मौका देना है। यहाँ पर इस बात का दोनों भी टीम ने ध्यान देना बहुत जरूरी है। इस बार बढ़िया शॉट देखना होगा, यहाँ पर कैच हो सकता है लेकिन बेहतरीन कैच और बड़ी मछली जाल में फंसी बल्लेबाज को कर दिया पेन की तरफ चलता। सिर्फ टाइम की बहुत कमी आहे यहाँ पर, लवकरात लवकर आयोजकांकडे सुद्धा सांगणं आहे की आपण वेळेमध्ये सामना संपवतो। 20 मिनिटाचा कालावधी आपल्याला दिला जातोय, याच्यामध्येच आपल्याला हे सामने संपवायचे आहेत। आपण पाहिलं तर अब उनकी जगह लेने आए चेतन, आप देख सकते हैं चेतन इस गेंदबाज का किस तरह से सामना करते ये देखना होगा। यहाँ पर चेतन आए हैं, अच्छी गेंद थी, बढ़िया शॉट यहाँ पर और गेंद सीधे बाउंड्री पर 6 रनों के लिए बेहतरीन 6। स्कोर आगे बढ़ता 41 रन। यहाँ पर आखिरी ओवर यहाँ पर आना जारी है और देखना होगा यहाँ पर शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात त्या नक्कीच पाहावं लागणार आहे। एक अप्रतिम षटकार आपल्याला पाहायला भेटला होता। धाव संख्या होती मात्र 41। शेवटचे या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, धावा झालेल्या त्या मात्र 41। आपण पाहतोय क्षेत्रपाल महाराज चषक
2025 या ठिकाणी झेल होते फलंदाज, मात्र बाद एक मोठा झटका म्हणावा लागेल. एका षटकारानंतर विकेटचं पतन. आर्यन खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला भेटतो. आर्यन आपल्या संघासाठी युवा खेळाडू आहे आर्यन. त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजी मात्र मैदानात जातो तो मंगेशा. पंच स्पीड दाखवायचा, मॅचला सुरुवात करायची आपल्याला, कारण टाइम खूप कमी आपल्याकडं. पंच आपण लवकरात लवकर सामना सुरू करायचा या ठिकाणी. या षटकातील धावसंख्या आपण पाहिली तर 41 स्कोर अभी भी वहीं पर रुका हुआ 41 रन. इस आखिरी ओवर की 3 गेंदें आना बाकी है. देखना होगा इस 3 गेंदों में कितने रन यहाँ पर चुराते हैं बल्लेबाज. देखना होगा यहाँ पर. गेंदबाज तैयार. अच्छी गेंद थी, बहुत ही अच्छी चकमा देने वाली गेंद थी. अपील की थी यहाँ पर और अपना विकेट का पतन यहाँ पर होता हुआ नजर आ रहे हैं. कमाल की इस युवा गेंदबाज की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है. क्या कमाल की गेंदबाजी आर्यन. दोस्तों क्रिकेट में अगर आप आखिरी ओवर डालने आते हैं तो आपके ऊपर काफी प्रेशर दबाव रहता है. आपके ऊपर दबाव रहता है, लेकिन कमाल की तारीफ करनी होगी इस युवा गेंदबाज आर्यन की. जिस तरह से अपने कप्तान का वो भरोसा सही साबित कर रहे. आर्यन की हम जितनी भी तारीफ करें उतनी कम है. कमाल की, क्योंकि आखिरी ओवर में बल्लेबाज चांसेस लेना चाहते हैं, किसी एक गेंदबाज को टारगेट करना जानते हैं. उस वक्त आप जब गेंदबाजी के लिए आते तो आपके ऊपर काफी दबाव रहता है, लेकिन क्रिकेट में कहा जाए तो दबाव को झुका के आगे चला जाता है, वही असली क्रिकेटर होता है. इस बार अच्छी गेंद और कच्चा प्रयास था यहाँ पर. बेहतरीन कैच हो सकता था, लेकिन उतनी बढ़िया फील्डिंग, लाजवाब फील्डिंग. तो क्यों महत्वपूर्ण है फील्डिंग. एक जिस तरह से हम कभी कभी क्रिकेट में बात करते हैं कि फील्डिंग होना बहुत जरूरी है, बल्लेबाजी होना जरूरी है, इस तरह से और गेंदबाजी करना बहुत जरूरी, उसी तरह की बेहतरीन फील्डिंग का नजारा देखने को मिला यहाँ पर. इस बार पटकी हुई गेंद थी, खराब गेंद थी, पूरा फायदा उठाया और सीधे 6 रनों के लिए पटकी हुई गेंद थी. और यहाँ पर अंपायर का इशारा आता हुआ 6 रन. 48 रन हो चुके हैं. 49 रनों का लक्ष्य होगा यहाँ पर अगर कोई मैच जीतना है तो. 49 धावांचं लक्ष्य असेल आपला सामना जिंकायचा असेल तर. आपण जाऊया पुढील आवाजासाठी. आपल्या आन बान शान आमचे शिंदे साहेबांकडे आहे. धन्यवाद धन्यवाद तांबे सर. आपण या ठिकाणी अगोदरच अनाउन्स केलं, पुन्हा एकदा मी इथे सांगू इच्छितो. मांदाड कोळीवाडा क्रिकेट क्लब एफ मांदाड कोळीवाडा विरुद्ध काळभैरव क्रिकेट क्लब अडनाळे या दोन्ही संघाच्या संघनायकांना त्वरित आपण नाणेफेकीसाठी या. चला, इनिंग ब्रेक झालेला आहे. आम्ही तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा इथे कल्पना दिली होती. चला, दोन्ही संघनायक या. मांदाड कोळीवाडा क्रिकेट क्लब एफ मांदाड कोळीवाडा विरुद्ध काळभैरव क्रिकेट क्लब अडनाळे. चला भगवान मांडवकर या, आपण नाणेफेकीसाठी या त्वरित. याच्या अगोदर आपण मित्रांनो इथे उत्कृष्ट आवाज पाहिलात आमचे मित्र तांबे समालोचक यांच्याकडून. तसेच आपण या ठिकाणी संधी दिली. आपण संतोष ठमके यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगलं समालोचन केले. चला, स्पीडअप करायचं आहे खैराट संघ. चला, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. आपण जर पाहिलं तर खैराट संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये धावा केल्या त्या 48 आणि 49 धावांचं लक्ष्य
ठेवलेलं आहे ते खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भोईरवाडी संघाकडे. भोईरवाडी संघाचे सलामीचे 2 बॅटर मैदान त्यांना पाहायला मिळतात. एक अल्पेश उर्फ अप्पू उर्फ हार्दिक पांड्या, आमच्या तळ्याचा हार्दिक पांड्या, अल्पेश वाडवळ, आणि त्याला सोबत करेल त्याच्याबरोबर निखिल. चला, दोन्ही एक सलामीचे आकर्षक फटकेबाज फलंदाज मैदानावर जाताना आपल्याला पाहायला मिळतात. खैराट संघाला पुन्हा एकदा विनंती असेल, आपण देवांचं नामस्मरण केलं असेल तर त्वरित आपापल्या जागेवर जायचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी. पहिलं षटक या ठिकाणी आपण नक्कीच लवकरच सांगणार कोणता गोलंदाज हाताळेल. तर आपण पाहतोय नक्कीच खैराट संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज मंगेश येतोय. आपण जर खैराट संघाकडून जर मित्रांनो फलंदाजी पाहिली ना तर मनीषने 18 धावा केल्या. जयच्या बॅटीतून आपल्याला 9 धावा पाहायला मिळाल्या. तसेच उद्देश याच्या बॅटीतून आपण 12 धावा पाहिल्या, आणि त्याच्यानंतर एक चेतनने एक षटकार मारला होता, रोशननी 1 धावा, अशा एकूण धावा झाल्या होत्या 48 आणि 49 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आपण जर गोलंदाजीचा जर विचार केला ना तर अल्पेश यांनी पहिलं षटक हाताळत असताना त्यांनी तब्बल 3 षटकार म्हणजे 18 धावा त्याच्या बॅटीतून आल्या होत्या. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर निखिल यांनी सुद्धा 13 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर आपण ओम यांनी जी गोलंदाजी केली त्यांनी मात्र चांगली गोलंदाजी, फक्त 4 धावा दिल्या होत्या. आणि आर्यननी जर शेवटचं षटक हाताळलं त्याच्यामध्ये 13 धावा. अशा प्रकारे ह्या गोलंदाजीचं विश्लेषण आहे. पहिलं षटक घेऊन येतोय मंगेश, उद्देश येतोय. हा, तर उद्देश पहिलं षटक घेऊन येईल. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा अल्पेश आला, आणि इथे मात्र चला नाणेफेकीसाठी या कोळीवाडा संघ मांदाड यप. पहिला चेंडू काय झाला पंच बाबू? फेर डिलिव्हरी ना, डॉट बॉल. ओके, तर पहिला चेंडू अगदी निर्धाव येतोय. संघाने या ठिकाणी चांगली गोलंदाजी पहिल्याच. संदीप मोरे सरांना विनंती, आपण कुठे असाल सन्मान कक्षात या त्वरित. चला, उद्देश पहिला चेंडू अतिशय चांगला हाताळला होता. दुसरा चेंडू टाकण्यासाठी ते सज्ज होतील. आपण जे मान्यवर या ठिकाणी आले असतील, आणि या ठिकाणी नक्कीच दुपारच्या लंचची व्यवस्था आहे, आपण लंच करायचं आहे. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते आपल्याला. पंचांकडे जोरदार अपील करण्यात आली, मात्र या अपीलमध्ये विश्वास कमी आणि उत्साह जास्त होता. चेंडू मात्र निर्धाव जातोय, कोणत्या प्रकारची धाव येत नाही. या ठिकाणी मी सर्व आमच्या जे यूट्यूबला जे या ठिकाणी आम्हाला जॉईन झाले त्या सर्वांना विनंती, हा आपण यूट्यूब लाईव्ह या ठिकाणी सबस्क्राईब करा. UTC लाईव्ह डोंबिवली यांना आपण सबस्क्राईब करायचं. तसेच TTC तळा लाईव्ह या चॅनलला सुद्धा आपण सबस्क्राईब करा. अल्पेशच्या बॅटीतून एक जोरदार तडाखा पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमारेच्या पार. कव्हरचा एक उत्कृष्ट असा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह आणि क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्हला तोड नाही आहे. या 4 धावाच्या भरीने संघाने आपला नक्कीच धावफलक सुरू केलेला आहे. धावसंख्या होते 4. आडनाळे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले, आपला संघ तयार ठेवा. तसेच त्यांचा विरुद्ध संघ आहे मांदाड कोळीवाडा यप, या संघाने आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा उद्देश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पुन्हा एक मात्र यावेळेस पंच नाराज आहेत. पंच बाबू डेपे आम्हाला कळवतात हा चेंडू स्वेर आहे, एक धाव वाढते, एक चेंडू वाढतोय, आणि ह्या अतिरिक्त धावेने संघाची स्थिती या ठिकाणी होते ते 5 धावा. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. आणि या ठिकाणी आपल्या तळा तालुका क्रिकेट असोसिएशन सन्माननीय सर्व सदस्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपण जर आजूबाजूला कुठे असाल प्रमुख आमचे कार्यकर्ते, तर त्यांना विनंती असेल की आपण सन्मान कक्षात या. आमचे मित्र
आणि MCC क्रिकेट संघाचे संघनायक सरफराज गोटेकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत या बॉलरने केलेलं आहे. आणि फलंदाज होतोय चक्क त्रिफळाचीत. या फलंदाजाने मागचा दरवाजा उघडा ठेवून पुढच्या दरवाज्यात गेला, त्यामुळे मागच्या दरवाजाने चोरी झालेली आहे आणि फलंदाज झालेला आहे या ठिकाणी बाद. इथे भोईरवाडी संघाला पहिला धक्का बसतोय. फलंदाज चक्क त्रिफळाचीत होतोय. धाव संख्या या ठिकाणी आहे ती केवळ 5 धावा. 6 धावा झालेल्या आहेत. हा मध्ये एक व्हाईट बॉल आला होता, बरोबर आहे. तर उद्देशच्या या षटकातला अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर या. हा तर नवीन फलंदाज ज्याचं नाव आहे जितेश भोरावकर. आपण जर पाहिलं तर खैराट संघाने भोईरवाडी संघासमोर 49 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आतापर्यंत धावा आल्या त्या केवळ 6. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. उत्कृष्ट पंचांना विनंती असेल बाबू आपण थोडा स्पीडअप घ्या. आपण आदेश द्या, तुम्हाला सर्व अधिकार आम्ही दिलेले आहेत. 12.25च्या सरासरीने इथे 4 षटकामध्ये धावा करायच्या आहेत भोईरवाडी संघाला. भोईरवाडी संघाचा जर आपण विचार केला ना मित्रांनो तर आणि इथे मात्र झेल सुटतोय मित्रांनो. तुम्ही संधी कुणाला दिली तर या ठिकाणी जितेश याला संधी दिलीत आणि ह्या संधीचा नक्कीच तो सोनं करेल. आणि मी जर भोईरवाडी संघाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास गेल्या आठवड्यात जी स्पर्धा झाली होती होळीच्या नंतर, त्या स्पर्धेमध्ये पुसाटीवाडी या संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेत ह्या भोईरवाडी संघाने द्वितीय क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्या ठिकाणी पटकावलं होतं. अल्पेशने आणि त्याच्या सर्व सहकार्याने त्या ठिकाणी तळाच्या आनंदवाडी ग्राउंडवर उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती. आता मात्र या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची स्थिती होती 8 धावा. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर प्रति षटकाला साधारण 12.25च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला ना तर मी म्हणेन भोईरवाडी संघ काहीसा थोडा बॅकफुटला गेलेला आहे. आणि खैराट संघाची जर स्थिती पाहिली तर मात्र पहिल्या षटकात खैराट संघ थोडासा वरचढ किंवा फ्रंट फुटला पाहायला मिळतोय आपल्याला. चला सरफराज गोटेकर यांना विनंती असेल आपण या ठिकाणी जर आला असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपण सन्मान कक्षात या. तुमचं सहर्ष स्वागत आहे. मला वाटतं 21 तारखेला जी स्पर्धा तळ्यामध्ये झाल्या 8-10 संघामध्ये, तिथे लोकल संघामध्ये त्या ठिकाणी सरफराज गोटेकर यांचा संघ द्वितीय क्रमांकाचा त्या ठिकाणी मानकरी ठरला आणि सरफराजने त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड त्या ठिकाणी केली. सरपंचचं त्या ठिकाणी आपण नक्कीच अभिनंदन करूया. चला जरा स्पीडअप ठेवा. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. बॉलर नाही बॉलर हा मनीष येतोय. मनीषच्या बाबतीत सांगायचं झाल्यास ना अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजीने तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतंय. खैराट संघ सुद्धा एक मोठी स्पर्धा आयोजित करणार आहेत यावेळेस काय. आणि पंच मात्र आमच्याकडे वळले सांगितला चेंडू स्वेर एक धाव वाढते, एक चेंडू वाढतोय. अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होईल ती धाव संख्या 9 होते. भोईरवाडी संघाला जर का हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच त्यांना या ठिकाणी धावांचा वेग वाढवावा लागेल. मनीष मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतोय. अगोदरचा चेंडू त्यांनी इथे मात्र व्हाईटच्या स्वरूपात हाताळला होता. इथे अल्पेश उर्फ हार्दिक पांड्या पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळले सांगितला चेंडू स्वेर एक धाव वाढते, एक चेंडू वाढतोय आणि अतिरिक्त धावेने नंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होती ती 10 धावा. मी अगोदर मनीषचं या ठिकाणी कौतुक केलं होतं, मात्र मी असं म्हणेन नावाजलेला नवरा बावल्यावर नाचला असाच कायसा प्रकार मनीष कडून आता पाहायला मिळतोय. त्याला चांगली उपमा दिली होती. उत्कृष्ट गोलंदाज मात्र त्यांनी
बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र स्वेर या ठिकाणी हाताळले. मनीषला कमबॅक करावं लागेल कारण त्यांच्या समोर अल्पेश सारखा एक धडाकेबाज फलंदाज आहे. आणि हो वा यावेळेस नक्कीच अल्पेश बीट होतोय, चकित होतोय आणि मनीषचं कौतुक करावं लागेल. मनीषने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीमध्ये कमबॅक केलेला आहे. लागोपाठचे 2 स्वेर चेंडू टाकल्यानंतर पुढचा चेंडू मात्र त्याने निर्धाव हाताळलेला आहे. थोडासा स्पीड ठेवायचा आहे. दोन्ही संघाला विनंती असेल. अजूनही आपले पहिल्या फेरीचे सामने इथे सुरू आहेत आणि इथे पुन्हा एकदा वा क्या बात आहे. नक्कीच चालेल. अल्पेश सुर्वे यांच्याकडून 1001चं पारितोषिक अल्पेश वाडवळसाठी आलंय. जर 3 बॉल 3 षटकार मारले तर सुवर्ण संधी आहे अल्पेश अप्पूसाठी. पुन्हा एकदा मनीष आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस मात्र उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे का नाही. चेंडू मात्र सीमारेषे पार. धावा येतात. सांगा चौकार का षटकार आहे. 6 आहे. 6 षटकार. या ठिकाणी धाव संख्या वाढते. षटकाराच्या मध्ये संघाची स्थिती होते ती 16 धावा. षटक क्रमांक 2 आहे. स्पीडअप करत राहा. आम्ही प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला सांगतोय मित्रांनो. बाबू तुम्हाला देखील विनंती आहे. आम्ही विनंती करतो मात्र तुम्ही आदेश द्यायचा आहे. तुम्हाला अधिकार आहे कारण न्यायालयामध्ये जसा न्यायाधीश असतो तसा क्रिकेटच्या ग्राउंडवर पंच हे न्यायाधीश असतात. पुन्हा एकदा मनीष. यावेळेचा चेंडू चांगला होता. या ठिकाणी मात्र ऑलंग कार्पेट चेंडू तटवतो. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. बऱ्यापैकी फेक त्या ठिकाणी झालेले. 1 धाव मात्र मिळते. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होते ती 17 धावा. दुसरा षटक या ठिकाणी सुरू आहे. दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील आणि या 2 चेंडूवर मोठे फटके नक्कीच भोईरवाडी संघाकडून अपेक्षित असतील. मनीष एक चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अप्पूच्या बॅटीतून आणि हो क्या बात आहे. नक्कीच झेल सुटलाय. मात्र षटकार नक्कीच षटकार आणि चौकार अडवलेला आहे. या बाबतीत नक्कीच ह्या क्षेत्ररक्षकाचं अभिनंदन करावं लागेल. जर का हा झेल घेतला असताना तर सोने पे सुहागा असं झालं असतं. मात्र तसं काही होऊ शकलं नाही. नक्कीच धावसंख्या 2 धावाने धावेमध्ये भर पडते आणि 1 धाव आली फक्त. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच मला वाटते 5 धावा अडवलेल्या आहेत आणि 1 धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती होते 18 धावा. पुन्हा एकदा मनीष. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिथे आहे. पाहूया काय होतंय. 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी यशस्वीरित्या 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 3री धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाली आहे. त्या ठिकाणी मला वाटते यष्टीरक्षक जय थोडासा नाराज आहे आपल्या क्षेत्ररक्षकाकडे आणि 3 धावा मिळत आहेत. 3 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी झाली ती 21 धावा. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल. याचा अर्थ प्रति षटकाला 14च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. सामना सुरू होण्यापूर्वी 12.25च्या सरासरीने धावा करायचे होते. जर आपण 2 षटकांचा विचार केला तर काहीसा भोईरवाडी संघ थोडासा कमबॅक करताना पाहायला मिळतोय आणि सामना या ठिकाणी मात्र नक्कीच मी असं म्हणेन 40-60 60% सामना खैराटच्या बाजूने आणि 40% सामना भोईरवाडीच्या बाजूने या स्थितीला तरी आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत खेळपट्टीवर अल्पेश आहे ना तोपर्यंत नक्कीच भोईरवाडी संघाचं आव्हान कायम असेल. चला थोडासा स्पीडअप करा मित्रांनो. पाण्याची नक्कीच तुम्हाला जेव्हा आवश्यकता पडेल नक्कीच पाणी प्या कारण हे गरमीचे दिवस आहे. होळी लागल्यानंतर आपण पाहतो उष्णतेचा प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या उष्णतेमध्ये तुम्हाला थंड पाणी पिण्याची नक्कीच आवश्यकता भासते. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाज मंगेश. तर या ठिकाणी मात्र आता नवीन गोलंदाज येतोय तो मंगेश. मंगेश सुद्धा या खैराट संघाकडून एक
चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. अल्पेश आहे त्या ठिकाणी स्ट्राइक एंडला आहे 11 नंबर जर्सी घालून. इथे मात्र चेंडू उंच आहे आणि इथे मात्र झेल सुटतो. या दरम्यानच्या काळात 2 धावा सुद्धा मिळत आहेत. या ठिकाणी नक्कीच चांगला प्रयत्न भरतच्या माध्यमातून झाला होता, मात्र प्रयत्नात यश येत नाही. आणि आपण जर पाहिलं तर भरत हे सुद्धा आमच्या TTCची प्रमुख कार्यकारिणीमध्ये सदस्य आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण सरसे स्वागत करूया. खैराट संघाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मित्रांनो तुमच्या माहितीसाठी 13 एप्रिल वार रविवार या दिवशी खैराट संघाकडून सुद्धा सिल्वर जुबली, त्यांच्या संघाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत, तर सिल्वर जुबलीची मोठी स्पर्धा YouTube लाईव्ह अंधेरीच्या शिवाजी मैदानमध्ये होणार आहे. अल्पेशच्या बॅटीतून एक मोठा जोरकस फटका आपल्याला पाहायचा होता, मात्र चेंडू हा निर्धाव जातोय. फलंदाज अल्पेश पूर्णपणे या चेंडूवर बीट होत आहेत. उरलेलं काम यष्टीरक्षक इथे पूर्ण करतायत. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिर आहे या ठिकाणी, ती मात्र 23 अंकावर. सव्वीस पाहिजे. अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल आणि 10 चेंडू आणि 26 धावा असं काहीसं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मंगेश डावखुरा गोलंदाज, उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे का? मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, तो प्रेक्षक बनून त्या ठिकाणी उभा आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय बिग 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 सिक्सर, षटकार. 6 धावा मिळत आहेत. 6 धावांच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहिली ती 29 धावा. याचा अर्थ अजूनही 20 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 20 धावा. 20 धावा 9 चेंडू. भोईरवाडी की खैराट, खैराट की भोईरवाडी. अतिशय अटीतटीचा, चुरशीचा आणि रोमहर्षक असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ जर आपण पाहिले ना तर तळ्या येथील आनंदवाडी मैदानावर गेल्या आठवड्यात जो सामने झाले त्यामध्ये हे संघ एकमेकाच्या विरुद्ध लढले होते आणि तिथं भोईरवाडी संघ विजय झाला होता. इथे पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे पुन्हा एक धाव देण्याचा प्रयत्न आणि इथे काय होतंय पहा, थोडीशी हरागिरी पत्करलेली आहे. दरम्यानच्या काळात इथे 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावांच्या भरीनंतर आपण संघात 2 घेतले. आता 2 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी झाली ते 31 धावा. 8 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असेल. सामना अतिशय चुरशीचा आहे. सामना बॅलन्स आहे. कोण जिंकेल कोण हरेल हे सांगणं नक्कीच या ठिकाणी अशक्य आहे, कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीने या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण मित्रांनो खैराट संघ या ठिकाणी सांगतोय की सामना अजून संपलेला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. तसेच भोईरवाडी संघ सुद्धा हेच वाक्य सांगत असेल की अजून सामना संपलेला आहे, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाहीत. पुन्हा एकदा या ठिकाणी वा काय चेंडू फेक करतोय गोलंदाज. आणि इथे मात्र पंचांकडून कोणता इशारा नाही. एक इशारा येतोय, तो एक 1 बाउन्सचा इशारा येतोय. जर आणखी जर एक 1 बाउन्स आला तर नक्कीच त्याच्यावर पंच ऍक्शन घेऊ शकतील किंवा क्रिकेटच्या नियमानुसार आम्हाला इथे ते निर्णय देतील. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. आता चेंडू उरत आहेत 7 आणि धावा करायच्या आहेत त्या 18 धावा. पुन्हा एकदा अल्पेशच्या बॅट आणि ओ क्या बात आहे. या ठिकाणी मात्र अल्पेशचा जातोय झेल आणि त्याची समाप्त होतोय खेळ. चांगला या ठिकाणी नक्कीच मी म्हणेन खैराट संघाला एक मोठा मासा गळाला लागलाय किंवा जाळ्यात सापडलाय, कारण मोठा मासा पकडण्यासाठी असा चांगला व्यवस्थितपणे जाळ पसरवला होता आणि त्या जाळ्यामध्ये नक्कीच अल्पेशला अडकवलंय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये त्या ठिकाणी जो क्षेत्ररक्षक होता त्याचं नाव आहे उद्देशने अचूक असा झेल घेतला आणि अल्पेशची खेळ या ठिकाणी समाप्त होते. चला अल्पेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय, त्याचं नाव आहे कल्पेश. भाऊ आहे, हा नक्कीच त्याचा भाऊ आहे. जसा आपण पहा दिगोडे संघ पण पाहतो ना मित्रांनो आपण, विश्वजित ठाकूर मोठ्या आणि अभिजित ठाकूर छोट्या, अशीच ही जोडी अल्पेश आणि कल्पेश हे 2 बंधू खऱ्या अर्थाने ह्या संघाचे आधारस्तंभ आहेत. आता सामन्याची स्थिती अशी आहे 6 चेंडू आणि 18 धावा.
कोण जिंकेल सामना, कोण हरेल याचा फैसला ह्या 6 चेंडूनंतर होईल. मात्र आपण पाहतो इथे गोलंदाज जयनी चांगली फलंदाजी केली होती. आता तशाच प्रकारची त्याला गोलंदाजी देखील करावी लागेल. जर आपण पाहिलं ना तर मी म्हणेन की हा खेळ आहे ना मित्रांनो, हा जरी खेळीमेळीचा खेळ असला ना तरी मैदानामध्ये दोन्ही संघ एकमेकाच्या विरुद्ध असे लढतात ना की एकमेकाचे अगदी प्रतिस्पर्धी म्हणून. आपण तळ्याच्या स्पर्धेत पाहिलं ना ह्या दोन संघामध्ये जी लढत झाली ती लढत भोईरवाडी संघाने जिंकली होती आणि त्या पराभवाचा बदला इथे खैराट संघ घेतो का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण असणार आहे. संधी आलेली आहे, घोडा मैदान जवळ आहे, पाहूया कोणता संघ जिंकेल. मात्र इथे जयच्या हातात चेंडू आहे, पहिला चेंडू घेऊन येतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल सुटतोय. इथे आणखी एक संधी चालून आली होती दरम्यानच्या काळात, इथे एक धाव आली आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. वा काय सामना होता कुठे, सामना आला कुठे. आणि प्रेक्षक मात्र या ठिकाणी नक्कीच या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी नक्कीच जे दर्दी प्रेक्षक आहेत ना मित्रांनो ते रेल्वे स्टेशनमध्ये बघा आपल्याला दिसत आहेत. रेल्वेची एक गाडी सोडून त्यांना माहिती आहे एक गाडी गेली तरी चालेल पण हे सामने बघायला मिळणार नाही म्हणून ते त्या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जय पुढचा चेंडू घेऊन येतोय. इथे मात्र चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे झेल सुटतोय. अरे मित्रांनो काय होतंय, या झेलचा परिणाम तुम्हाला कदाचित भोगावा लागेल. दरम्यानच्या काळात 3 धावा सुद्धा धावून काढलेल्या आहेत. कदाचित मला वाटते सूर्य आला असावा त्यांच्या डोळ्यावर. आणि आता इथे 4 चेंडू आणि 14 धावा अगोदरच्या एक सामन्यामध्ये सुद्धा असंच समीकरण होतं. तर या ठिकाणी नक्कीच थोडीशी चूक झाली आणि या चुकीला माफी नाही मित्रांनो. उद्देश त्या ठिकाणी होता आणि त्याच्याकडून हा झेल सुटणे अपेक्षित नव्हतं. जय आता 4 चेंडू मध्ये आपल्याला 14 धावा करायची आवश्यकता असेल. 2 मोठे फटके अपेक्षित असतील. इथे मात्र नाही, चेंडू तिथे ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक आहे, धावबाद होण्याची संधी हो आणि इथे फलंदाज होतोय. धावबाद पंच आमच्याकडे वळतात, त्यांचं बोट मात्र आकाशाकडे जाते आणि यावेळेस धाव फक्त एकच मिळेल. आता मात्र समीकरण पुन्हा बदलतंय. 3 चेंडू आणि 13 धावा. कोणाचे 13 वाजतील हे 3 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 13 हा आकडा फारच अशुभ असतो मित्रांनो. आता 3 चेंडू मध्ये 13 धावा भोईरवाडी संघाला करायचे आहेत आणि या ठिकाणी खैराट संघाला 12 धावामध्ये इथे रोखायचं आहे. भोईरवाडी संघाला जयाच्या हातामध्ये चेंडू आहे आणि तो चांगली गोलंदाजी करतो. मात्र क्षेत्ररक्षकाकडून त्याला तितकीच साथ मिळणे अपेक्षित असेल कारण 3 चेंडूवर 3 चौकार मारले तरी सुद्धा या ठिकाणी काही होणार नाही. मात्र एखादा षटकार मध्ये आला पाहिजे. 2 षटकार एखादा दुहेरी धाव अशा प्रकारे इथे अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 13. जयच्या पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे आहे का हो, मात्र तो प्रेक्षक म्हणून त्या ठिकाणी उभा आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार आणि इथे आता धावा एकूण धावा झाल्यात. धाव संख्या 42 म्हणजे 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 7 धावा याचा अर्थ दोन्ही चेंडूवर चौकार मारावे लागतील. मी असं म्हणेन की जयनी जर एक चेंडू निर्धाव काढला ना तर नक्कीच आपल्या संघासाठी तो कमबॅक करू देऊ शकतो. एक निर्धाव चेंडू म्हणा किंवा एकेरी दुहेरी धाव जर त्यांनी दिली ना तर शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना अगदी उत्कंठावर होईल किंवा चुरशीचा होईल. पुन्हा एकदा जय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि या वेळेस काय होतंय मित्रांनो, बॅक टू बॅक 2 षटकार इथे पाहायला मिळतात आणि मी म्हणेन भोईरवाडी संघाच्या पॅव्हिलियन मध्ये उत्साही वातावरण, टाळ्याच्या गजरात या दोन्ही षटकारांचं इथे स्वागत केलं जात आहे. दोन्ही संघाची धावसंख्या या ठिकाणी मात्र आता समान झालेली आहे आणि 1 धावेची आवश्यकता असेल. स्पीडअप करा, स्पीडअप करा.
शेवटच्या चेंडूवर 1 धावेची आवश्यकता असेल. मला वाटते जयने काहीशी खराब गोलंदाजी केली. अगोदरचे 3 चेंडू त्यांनी चांगले हाताळले होते. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा, तिसऱ्या चेंडूवर त्यांनी गडी बाद केला. मात्र चौथ्या आणि 5व्या चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार इथे या फलंदाजांनी मारले. त्या फलंदाजाचं नाव आहे जितेश बोरावकर. आता मात्र जय याला हा चेंडू अगदी खोलामध्ये निर्धाव टाकावा लागेल. 1 धावेची आवश्यकता. मी म्हणून सकाळपासून आहे ना मित्रांनो, हा जो सामना आहे ना, 7वा सामना आहे ना, तो अतिशय चुरशीचा झाला. असा तांबे साहेब असा सामना झाला नव्हता आतापर्यंत. जे 7 सामने झाले त्याच्यामध्ये 1 बॉल 1 धाव असा सामना हा पहिल्यांदाच होतोय या स्पर्धेतला. चला जय, आपलं चेंडू लवकरात लवकर टाकायचं आहे. आता मात्र इथे जितेश बोरावकर आपल्या संघासाठी नक्कीच धावून आलाय आणि आपल्या संघाची जी नौका आहे ती पार करताना तो इथे पाहायला मिळतोय. जय पुढचा चेंडू टाकण्यासाठी नक्कीच सज्ज होईल. 1 चेंडूवर 1 धावेची आवश्यकता आहे आणि इथे मात्र संघ जिंकतो. बॅक टू बॅक या ठिकाणी मोठे फटके मारून जितेश बोरावकर यांनी भोईरवाडी संघाला विजय केलेले आहे. चला विजय संघाचं अभिनंदन. दोन्ही संघांना विनंती, अल्पेश दोन्ही संघांना विनंती आहे आपण हँडशेक करून बाहेर जायचं मैदानाच्या बाहेर. चला भोईरवाडी संघ चला मैदानात चला. भोईरवाडी संघ लाईन अप करून मैदानात चला. भोईरवाडी संघ तसेच खैराट संघ सुद्धा आपण भोईरवाडी संघाला हँडशेक करायचं आहे. आणि पुढचा सामना जसा सुरू होईल या ठिकाणी आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी पुकार करणार आहोत. माझे स्कोरर मित्र इथे मला कळवतील. श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 हँडशेक करा. चला या स्पर्धेसाठी ज्यांनी देणगी दिली त्या देणगीदारांचं मी पुन्हा एकदा चला या शब्दसंभाषणाने स्वागत करत आहे. नक्कीच आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण त्या देणगीदारांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार आहोत. संदीप सर एकच मिनिट, संदीप सर 1 मिनिट फक्त. चला या ठिकाणी आपण जितेश बोरावकर याला या सामन्यातला उत्कृष्ट खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पारितोषिक देऊन त्याचा गौरव करू. चला दिशेस या जितेश, लवकरात लवकर या समालोचन कक्षाकडे. आणि जसा पण पुढचा सामना सुरू होईल, जो सामना असेल या ठिकाणी अडनाळे विरुद्ध मांदाड. आणि या पहिल्या इनिंगसाठी मी इथे आमंत्रित करतो आमचे जवळचे मित्र आणि एक उत्कृष्ट समालोचक, गोंडीचा गोड आवाज, आमचे मित्र तांबे सर. धन्यवाद. धन्यवाद शिंदे साहेब.